महाराष्ट्रात नुकसान केलं, भारताच्या इकॉनॉमीचं नुकसान तुम्ही केलं, त्याबद्दल खरं तर काँग्रेससह सगळ्यांनी माफी मागितली पाहिजे. आपण बालाजी गाडे यांच्याकडे जाऊया आणि काँग्रेससह सर्वांनी माफी मागितली पाहिजे, कारण हा प्रोजेक्ट रखडवण्यामध्ये त्यांचाच महत्वाचा वाटा आहे, अशा आशयाचं विधान आता केलंय. बालाजी गाडे, आपण काय म्हणाल? नाही, खरं तर काय बोलावं, हे भारतीय जनता पक्ष का सातत्यानं प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट कसा करायचा हे कुणाकडनं शिकायचं, तर ते मोदीजींकडनं आणि भारतीय जनता पक्षाकडनं शिकलं पाहिजे. अर्धवट जे काही अर्धवट गोष्टी आहेत त्यांचं उद्घाटन करणं ही भाजपची संस्कृतीच राहिलेली आहे. आणि त्यामुळं भाजपनं या विमानतळाचं काम पूर्ण झालेलं नसताना बीएमसीच्या निवडणुका समोर डोळ्यासमोर ठेवून ते उद्घाटन केलं आणि मोदीजी आले, मोदीजींनी भाषण केलं आणि भाषण करताना मराठवाडा उद्ध्वस्त झालेला आहे त्या शेतकऱ्यांबद्दल एखादं पॅकेजची घोषणा त्यांनी करायला पाहिजे होती, ती केली नाही. आता केशव उपाध्याय म्हणाले की दिबा पाटलांच्या नावासाठी त्यांनी आंदोलन केलं. ठीक आहे, तुम्ही घ्या श्रेय, मग नाव का नाही दिलं? दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा आशयानं तुम्ही उद्घाटन का नाही केलं? तर यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचंय. बीएमसी समोर दिसतेय आणि त्यातल्या निवडणुका दिसत आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काही दिसत नाहीये. आजच्या दौऱ्यामधनं काय मिळालं तर आजच्या दौऱ्यामधनं फक्त निवडणुकीचा प्रोपोगंडा केला आणि आम्ही काहीतरी केलंय हे मुंबईकरांना दाखवण्यासाठी, आणि याचा वापर बिहारमध्ये सुद्धा व्हावा या स्वार्थापोटी आज घाई गडबडीमध्ये जनतेच्या पैशामध्ये इव्हेंट करण्यात आला. मराठवाडा राख रांगोळी झालेली आहे, शेतकरी रस्त्यावरती आलाय, जमीन वाहून गेलीये. मोदीजींनी एखादं पॅकेज द्यायला पाहिजे होतं, ते सुद्धा आज महाराष्ट्रात मोदीजी आले आणि त्यांनी काहीच केलं नाही. एक उदाहरण म्हणून मी पूर्वी सांगतो, मागच्या काही वर्षापूर्वी गुजरातमध्ये एक चक्रीवादळ आलं होतं, त्यावेळेला त्याची तातडीनं हवाई पाहणी केली आणि लगेच 1,000 कोटी रुपये गुजरातला देण्यात आलेले होते. पण आज महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर 2-3 दिवसापूर्वी अमित शहा आले आणि आज मोदीजी आले, पण मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांबद्दल एक साधा ब्र सुद्धा काढला नाही. उलट काँग्रेसवरती टीका करून गेले. खरं तर माफी महाराष्ट्राची कोणी मागितली पाहिजे तर केंद्रातल्या सरकारनं मागितली पाहिजे, राज्यातल्या सरकारनं मागितली पाहिजे की तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्यात अपयशी ठरलेला आहात. थोडंसं थांबवते, तुमचा मुद्दा कळलेला आहे आणि आपण त्याचं उत्तर घेण्यासाठी जाणार आहोत केशव उपाध्याय यांच्याकडे. पण त्याआधी मी आता बाळ्यामामा यांच्याकडे जाते आणि मला असं विचारायचं आहे की दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी जो लढा देण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही पुढाकार घेऊन तो लढा झालेला आहे, तर ते नाव अखेर त्या विमानतळावरती कधी दिसेल, काय वाटतं तुम्हाला? बघा मॅडम, आता जो उद्घाटनाचं झालेलं आहे, खरं म्हटलं तर ठीक आहे, अनेक लोकांची उद्घाटनाची प्रतीक्षा संपलेली आहे, परंतु भूमिपुत्रांची जी मागणी आहे की हे उद्घाटन होण्या अगोदर स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव लागावं, ही प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. आणि खास करून लोकांच्या आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या आणि ज्या ज्या संघटनांनी यांच्यासाठी काम केलं, एवढे वर्ष लढा दिला, आज बाकी विषय सगळे सोडा, मला बाकी कुठल्याही वादात जायचं नाही, परंतु 3 वर्षापासूनचा हा प्रस्ताव केंद्रात आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला 3 तारखेला शब्द दिला आणि म्हणून आम्ही आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. त्यांचा सन्मान म्हणून तो आंदोलन स्थगित केलेलं आहे, परंतु त्यांनी जसं सांगितलं येत्या 2 ते 3 महिन्यात हे नाव द्यायला पाहिजे. तर खरं म्हटलं तर दिबा पाटील साहेब हे राष्ट्रीय नेते होते आणि खूप मोठं योगदान आहे. बरोबर. आणि जे एअरपोर्ट झालेलं आहे तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी सगळ्यांसाठी ते खूप मोठं योगदान आहे. बरोबर. आमची तीच मागणी आहे. तुम्हाला असं वाटतं का प्रतीक्षा संपली म्हणजे काय? प्रतीक्षा फक्त उद्घाटनाची संपली, आमची प्रतीक्षा कुठं संपले? खरं आहे, पण 2-3 महिन्यामध्ये जो 2-3 महिन्यात नाव देण्याचा जो शब्द दिलेला आहे तो शब्द पाळतील मुख्यमंत्री, असं वाटतं का? हा, त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांच्या बोलण्यावरशी विश्वास वाटला, कारण त्यांनी सांगितलं पंतप्रधान महोदयांशी बोललं. आणि आज जेव्हा मुख्यमंत्री साहेब असू दे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असू द्या, दोघांनी भाषणात दिबा पाटील साहेबांचं नाव घेतलं, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला, म्हणून त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. परंतु लवकरात लवकर ते नाव लागेल असा मला विश्वास आहे, परंतु ते लवकरात लवकर लागावं. उद्घाटनाची प्रतीक्षा ज्याप्रमाणे संपली त्याप्रमाणे ते नामांतरांचा प्रश्न देखील संपला पाहिजे. बरं बाळ्यामामा, आजच्या मोदींच्या भाषणाच्या अनुषंगाने तुम्ही ते ऐकलंच असेल, तर या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे एकंदरीतच महाविकास आघाडी या पातळीवरती बरीच टीका केलेली आहे, तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? बघा, राजकारण हे होत असतं, असं काही नाही.
आणि टीका टिप्पणी तर चालूच असतो. सत्ताधारी विरोधी पक्षावर करणार, विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर करणार. पण हे सगळे करण्यापेक्षा जी कामं आहेत, जी महत्वाची, आता आमच्या त्या विमानतळाविषयी आमच्या भावना, ज्या आमच्या मागण्या होत्या, खरं म्हटलं तर अजून तिथे एक विषय बाकी आहे. स्थानिक भूमिपुत्रांना तिथं नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जात नाही, अशा प्रकारच्या तक्रारी आल्यात. तर अजून त्याही खोलात जायचं बाकी आहे. परंतु ठीक आहे, हे राजकारण चालत राहील. माझं म्हणणं स्पष्ट आहे. मी आमच्या मागणीला महत्व देतो आणि त्यामुळं लवकरात लवकर ही मागणी पूर्ण बरोबर व्हावी. आहे. ती लवकरात अशा लवकर मागणी प्रकारची पूर्ण व्हावी अपेक्षा अशा आपल्या भावना आहेत आणि त्या अर्थातच सर्वांसमोर पोहोचलेल्या आहेत. आता याच्यानंतर मी शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ता राजू वाघमारे यांच्याकडे जाणार आहे. आणि राजूजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की टायमिंग बद्दल जे आज आरोप केलेले आहेत, जे दावे केलेले आहेत विरोधकांनी, त्याबद्दल तुम्ही शिवसेनेच्या वतीने काय प्रतिक्रिया द्याल? कसं आहे की चोराच्या मनात चांदणं, किंवा आपण असं म्हणाल की ज्याचं मन काळं आहे, ज्यांनी काळा चष्मा लावलाय, त्याला सगळं जग जे आहे ते काळच दिसतं. म्हणजे ज्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरचं विमानतळ आज नवी मुंबईमध्ये होतंय, आज जगातली एक महत्वाचं शहर मुंबई आहे, आपल्या देशाचं फायनान्शियल कॅपिटल मुंबई आहे, आणि याच्यातून, या विमानतळातून होणारा व्यापार, लोकांची कनेक्टिव्हिटी, यातून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी जी प्रगतीची दारं या मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये, नोकरीमध्ये उघडणार आहेत, हे सगळं वैभव ज्यांना दिसत नाही, त्यांना फक्त आणि फक्त टीका करायची, कारण स्वतःचा गॉगलच काळा लावलाय, त्यांचं मन काळं झालेलं आहे, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत की आता आपण टीका काय म्हणून करणार. मग अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या. आता देशामध्ये 5 वर्षामध्ये कुठे ना कुठे निवडणुका असतात, कुठे ना कुठे बाकीच्या राज्याच्या असतात, नगरपालिकेच्या असतात. मग ज्यावेळी पूर्ण देशामध्ये निवडणुका कुठच्या ना कुठच्या राज्यात असतात, मग पंतप्रधान ज्यावेळी जातात तर ते काय त्या निवडणुकीसाठी जातात. एवढ्या कोतं मन आणि एवढं संकुचित वृत्ती ज्यांची असेल, त्या विरोधकांकडून तुम्ही अपेक्षा आम्ही ठेवतच नाही. कारण याच अपेक्षेने, त्यांच्या वृत्तीमुळेच त्यांनी महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम केलेलं. हे सगळे प्रोजेक्ट जे कोस्टल रोड पासून, अटल सेतू पासून, विमानतळापासून, हे सगळ्या प्रोजेक्टची त्यांनी घोषणा केल्या होत्या, पण ह्या संपूर्णपणे थंड वासनात बांधून ठेवल्या होत्या महाविकास आघाडीच्या काळात. आज ते संपूर्ण सगळे प्रोजेक्ट आम्ही बाहेर काढले, आम्ही महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतोय. शिवसेना म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना महायुतीचे, आज त्यांच्या काळात झालं. महायुतीच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी ते काम केलं त्याच्या आधी, आताही देवेंद्र फडणवीस करतायत. बरोबर आहे. एकंदरीत हा टायमिंगचा आरोप काही तुम्हाला